नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे पुन्हा एकदा वसुंधराचा खूप मोठा पचका होणार आहे. तर प्रेक्षकांनो, वसुंधराकडे एकच काम आहे, ते म्हणजे एकतर मानिनीला त्रास द्यायचा, मानिनी बरोबर जीवाला त्रास होतो, नंतर काव्याला त्रास द्यायचा. इथे पार्थला त्रास देण्यासाठी त्या दोघेही प्रयत्न करत नाही, कारण इथे काव्याला पारच्या आयुष्यातून काढून टाकल्यानंतर इथे आता वसूला रम्या आणि पारचं लग्न लावून द्यायचं असतं. आणि म्हणूनच इथे वसू काव्याला पारच्या आयुष्यातून काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता अशी काही काव्याच्या पाठीमागे हात धुवून पडले की तिला काव्याचा पास्ट शोधून काढायचा आहे. सुनीता इथे दिवाळीच्या दिवशी मानिनीला भेटायला आली होती, तेव्हा तिने एक पेनड्राईव्ह आणलं होतं आणि त्याच्यामध्ये काव्याबद्दलचं फुटेज होतं, कॅफेमधलं फुटेज. मग असं त्या फुटेजमध्ये काय होतं म्हणून मानिनी, काव्य आणि विक्रम सगळेजण सुनीतावरती चिडले होते. नक्की असं काय घडलं होतं की मानिनीला ते पेनड्राईव्ह खलबत्त्यामध्ये ठेचावं लागलं. त्यामुळे प्रेक्षकांनो, त्या लोकांनी जो तो पेनड्राईव्ह तोडून फोडून टाकलेला असतो, तो पेनड्राईव्ह रिकवर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण आता तो एवढा खराब झालेला असतो की त्यातलं फक्त 8 सेकंदाचं फुटेज त्यांना दिसतं, ज्याच्यामध्ये काव्या डायनिंग टेबलवरती बसले, फक्त एवढंच त्यांना बघता येतं. मग आता बाकीचं फुटेज आपण कसं मिळवायचं, सुनीताला कुठे शोधायचं, त्यासाठी इथे आता शोधाशोध सुरू झालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानिनीने काय केलेलं असतं, तर आपला मोबाईल रूममध्ये ठेवलेला असतो आणि सगळेजण बाहेर असतात. इथे पार्थ आता हाराचं चित्र काढत असतो आणि तेव्हा इथे वसू येते आणि मानिनीचा मोबाईल शोधून काढते. त्याच्यामध्ये सुनीताचा नंबर आहे का ते बघत असते. पण तेव्हा सुनीताचा फक्त काही एकटीचा नंबर नसतो, तर तिच्या मोबाईलमध्ये 5 सुनीता सेव्ह असतात. तेव्हा इथे आता वसू म्हणत असते की अरे देवा, या मानिनीच्या एकूण मैत्रिणी सुनीता नावाच्या आहेत तरी किती? 5 नावं. आता यातली नेमकी कुठली सुनीता आहे ती, जी दिवाळीला घरी आली होती, तिला कसं शोधायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी काय करते, 5ही सुनीताचे नंबर ते आपल्याकडे घेते आणि ते सेव्ह करून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी काव्या येते, तेव्हा तिथून वसू पळून गेलेली असते. तेव्हा रम्या तिची वाट बघत असते. वसू म्हणत असते की रम्या, आपण एक काम करायचं, आता मला 5 सुनीता मिळाल्यात, त्यातली नक्की कुठली सुनीता आपल्याला हवी आहे ती याच्यातून सापडेल का? तेव्हा रम्या म्हणते, आई अगं कसं काय ओळखायचं, आपल्याला तर त्यांचं आडनाव माहितीच नाही आहे. तेव्हा इथे वसू म्हणते, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, आपण एक काम करूया, उद्या ती आयडिया मी तुला सांगते आणि आपण तसंच करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, 5ही सुनीताचे नंबर तिच्याकडे असतात, पण नक्की आता इथे कॅफेवाली सुनीता कुठली हे त्या लोकांना माहिती नसतं. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने हाराचं हुबेहूब चित्र काढलेलं असतं. पेंडेंटमध्ये इथे आता गुलाबाचं फूल असतं, हे सुद्धा जीवाकडून पार्थला कळलेलं असतं. तेव्हा त्या हाराच्या मधोमध पेंडेंटमध्ये इथे गुलाबाचं फूल काढल्यानंतर ते हार हुबेहूब खरोखर हार असल्यासारखं दिसत असतं. इतकं छान चित्र पार्थने सगळ्यांच्या समोर काढलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी हिला काव्याने तिचा फोन आणून दिलेला असतो आणि एका फोटोमध्ये तिने तो हार घातलेला असतो, असं ती आता बघते. आणि मग उरलेली डिझाईन त्याच्यामधून इथे आता पार्थने घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सोशल मीडियावरती इथे नंदिनीची एक मैत्रीण इन्फ्लुएन्सर असल्यामुळे तिला तो हार दिलेला असतो आणि सोशल मीडियावरती व्हायरल करायला सांगितलेला असतो आणि इथे पेपरमध्ये जाहिरातसुद्धा दिलेली असते. तेव्हा लवकरात लवकर हा हार जर कुणाकडे असेल तर या नंबरवरती संपर्क करा किंवा या ॲड्रेसवरती भेटायला या, असं काव्याने नंदिनीला नमूद करायला सांगितलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ, हा फोटो ज्या लोकांपर्यंत पोचेल त्या त्या लोकांना कळत असतं की हा हार या व्यक्तींसाठी इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यावरती त्यांनी बक्षीस लावलेलं आहे आणि हाराची किंमतसुद्धा ते देणार असतात. त्यानंतर इथे आता पार्थने चित्र काढल्यामुळे नंदिनीला इथे जीवाच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी जे काही ती प्रयत्न करत असते त्याच्यामध्ये यश येणार असतं. ती लवकरच जीवाच्या चेहऱ्यावरील हसू परत आणणार असते आणि त्याच्यामध्ये पार्थ आणि काव्याने नंदिनीची थोडीफार मदत केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रम्या म्हणत असते, आई अगं काल म्हणाली होतीस ना
की त्या सुनीताला शोधून काढण्यासाठी तुझ्याकडे एक प्लॅन आहे म्हणून. तो काय प्लॅन आहे मला पण सांग ना. तेव्हा वसू म्हणत असते, अगं प्लॅन म्हणजे काय, आता मला पाची सुनीताचे नंबर भेटलेत ना, मग तिचं आता आडनाव शोधून काढूया का आपण. तेव्हा रम्या म्हणते, हो ना, जशी तू लगेच विचारायला जाणार आहेस मामीला आणि ती लगेच तुला तिचं आडनाव सांगणार आहे असंच बोलतेस तू. तेव्हा इथे रम्या म्हणते की आपण एक काम करूया, आपण पाची सुनीताला फोन करूया आणि विचारूया का की तुम्ही इथे दिवाळीला आमच्या घरी आला होतात ना, की त्या ज्या आल्या असतील त्या म्हणतील हो, ज्या नसतील आल्या त्या म्हणतील की नाही, आम्हाला इन्व्हाइट नाही केलं. असं सुद्धा होऊ शकतं. तरच आपल्याला खरा गुन्हेगार सापडू शकतो, आपल्याला खरी सुनीता सापडू शकते. तेव्हा वसू म्हणत असते की ठीक आहे, आपण एक काम करूया, ह्या सगळ्या आता सुनीतांना आपण एक एक करून फोन करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या काही 5-6 सुनीता असतात सगळ्यांना इथे वसूने फोन केलेला असतो. पण जी वसुंधरा सगळ्या सुनीतांना फोन करत असते त्या वसुंधराला माहितीच नसतं की मानिनीने तिचा किती मोठा पचका केला आहे ते. तर प्रेक्षकांनो, इथे मानिनी काकूने सुनीताचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेलाच नसतो. कारण ज्या वेळेला दिवाळीला सुनीता घरी आणल्यानंतर मानिनीबरोबर तिचा जो काही वाद झालेला असतो त्यामुळे मानिनी काकू भयंकर चिडलेल्या असतात. आपल्या काव्याला बोल बोल बोलणारी ती सुनीता मला मैत्रीण म्हणून सुद्धा माझ्या आयुष्यात नको असं मानिनी काकू म्हणालेल्या असतात. आणि ज्या वेळेला इथे सुनीताने दिवाळीच्या वेळेला संपूर्ण दिवाळी खराब केलेली असते त्याच वेळेला इथे आता मानिनीने तिचा रागाने नंबर आपल्या मोबाईलमधून डिलीट करून टाकलेला असतो. त्यामुळे इथे वसुंधरा आणि रम्या ह्या दोघीजणी पुन्हा एकदा तोंडावरती पडलेल्या असतात. कारण त्या दोघीजणी ज्या सुनीताला शोधण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यापैकी एकीचा सुद्धा नंबर त्या आता मोबाईलमध्ये नसतो. त्या सगळ्या वेगळ्या सुनीता असतात. आणि इथे खऱ्या सुनीताचा नंबर, कॅफेवाल्या सुनीताचा नंबर मानिनीने स्वतःहूनच डिलीट केलेला असतो. त्यामुळे वसूने घेतलेली एवढी मोठी रिस्क बिनकामाची ठरलेली असते, त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुनीताचा नंबर तर डिलीट झालेला असतो. आता ह्या सुनीताला आपण शोधायचं कसं असा विचार रम्या आणि वसू दोघीही जणी करत असतात. आणि एका बाजूला इथे रम्या ऑफिसमध्ये जीवाला त्रास देतच असते, हारावरून सतत टोमणे मारत असते, सगळ्या गोष्टी घडत असतात पण जीवा तोंडातून एक शब्द काढत नाही. नंदिनी रडत असते. नंदिनी म्हणत असते की जीवा प्लीज तुम्ही हसा ना, तुमच्या चेहऱ्यावरती मला हसू बघायचं आहे, तुम्ही इथे हसायलाच तयार नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो की माझ्यामुळे कितीतरी जणांच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं आहे, त्यामुळे मला हसावंसंच वाटत नाही किंवा असं समज मला हसायला येतच नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा हसत नसल्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो. आणि नंदिनी म्हणते काही झालं ना तरीसुद्धा पसारेवाला ही चकाचक बाई आता काही थांबणार नाही. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी मला जे वाटेल ते मी करेन असं इकडे आता नंदिनीने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, तिने आता पेपरमध्ये दिलेली माहिती ही लोकांपर्यंत पोहोचलेली असते. जो हाराचं चित्र काढलेलं असतं तो हारसुद्धा इथे सोशल मीडियावरती टाकण्यात आलेला असतो. त्या चित्रालासुद्धा खूप लोकांच्या लाईक कमेंट येत असतात. तर खूप लोक त्या हाराचं कौतुकसुद्धा करत असतात. पण प्रेक्षकांनो, हार नेमका आहे तरी कुणाकडे ही गोष्ट अजूनसुद्धा कळलेली नाही आहे. ती तर गुलदस्त्यातच असते की नक्की ज्या एनआरआयने हा हार खरेदी केला आहे त्यांच्याकडे सुद्धा तो हार असेल ना, असा प्रश्नसुद्धा आता नंदिनीच्या मनामध्ये आलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अचानकपणे इथे नंदिनी आनंद निवासमध्ये गेलेली असते आणि तिथे आलेले असतात ते म्हणजे पटवर्धन काका. पटवर्धन काका आपल्या बायकोला घेऊन आनंद निवासमध्ये आलेले असतात आणि त्यांनी आता येत असताना पेपर आणलेला असतो. आणि इथे नंदिनीला बघितल्यानंतर त्यांना तर खूप आनंद होतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते म्हणत असतात की नंदिनी, फोटोमध्ये एक बातमी आलेली आहे, या हाराबद्दल कुणीतरी ॲडव्हर्टाइजमेंट केले. हा हार कुणीतरी सराफ यांच्या दुकानातून खरेदी केला आहे, पण तो हार कुणीतरी खरेदी केला आहे आणि तो आता तुम्हाला परत हवा आहे कारण तो खूप अनमोल आहे असं तुझं म्हणणं आहे, बरोबर ना. कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. तो हार किती महत्त्वाचा आहे हे तुझ्या बोलण्यातूनच आम्हाला कळलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी खूपच जास्त इमोशनल होते आणि म्हणत असते, हो ना पटवर्धन काका, तो हार एका एनआरआयने खरेदी केला आहे आणि आता जास्तीची किंमत देऊन खरेदी केला आहे. आम्ही मजबुरी म्हणून तो हार ठेवला होता, पण तो लगेच विकून टाकतील असं आम्हाला वाटलं नव्हतं.
आम्हीसुद्धा दुप्पट पैसे देऊन तो हार परत मिळू शकतो. पण आता तो हार नेमका कुठल्या NRIने खरेदी केला आहे ते आम्हाला माहिती नाही आहे. आणि ते दुकानदारवाले आम्हाला ॲड्रेस देत नाही आहेत, म्हणत आहेत की पॉलिसी नाही आहे म्हणून. काय करायचं मला काही कळत नाही आहे. तेव्हा इथे आता पटवर्धन काका म्हणतात, तुला काही कळत नाही आहे ना, म्हणूनच आम्ही इथे आलो आहे. आणि ते म्हणतात की तुझं जे हरवलं आहे ना ते आमच्याकडे आहे बाळा, तू नको काळजी करू. ज्या हाराबद्दल तू इथे पेपरमध्ये बातमी छापून दिलीस ना, तो हार आमच्याकडे आहे. तर तो हार माझ्या मुलाने माझ्या बायकोसाठी खरेदी केलेला आहे. आणि म्हणूनच जुनी डिझाईन वगैरे बघितल्यानंतर तो हार पटकन कुणालाही आवडेल असं आता पटवर्धन काका म्हणत असतात. तेव्हा हा हार आमचा नाही आहे, त्याच्यावरती तुझा अधिकार आहे असं म्हणून काका तो हार नंदिनीला देतात. आणि नंदिनी म्हणते की हा हार माझ्यासाठी महत्त्वाचा आहेच, पण माझ्यापेक्षाही जास्त जीवांसाठी महत्त्वाचा आहे. तेव्हा तुम्ही प्लीज जीवांच्या हातामध्ये द्या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तो हार आता हातामध्ये घेतल्यानंतर जीवाला खूप आनंद झालेला असतो. तो लगेचच इथे त्या हाराला बघतो, त्या हारालासुद्धा असा आपल्याजवळ कवटाळतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवाला आता जो काही आनंद झालेला असतो ना प्रेक्षकांनो, तो म्हणजे इथे आता नजरेत मावेन असा असतो. म्हणजे नंदिनीला पटवर्धन काका काकूंनी तो हार दिलेला असतो. तेव्हा नंदिनी त्यांना आता पैसे देणार असते. तेव्हा पटवर्धन काका म्हणतात, नाही नको, तो हार आमच्याकडून आपल्या मुलीसाठी आम्ही गिफ्ट दिला, आम्ही असं समजतो, प्लीज त्याचे पैसे वगैरे देऊ नका. पण इथे पटवर्धन काकांनी जाहिरात बघितल्या त्यांना कळलेलं असतं की ही तर आपली नंदिनी आहे, कारण तिचा मोबाईल नंबरसुद्धा त्या ठिकाणी असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती मुलगी नंदिनीच आहे आणि तो तिचा नवरा असं इकडे आता त्यांना वाटत असतं. तेव्हा पटवर्धन काका म्हणतात की तुझा नवरा तर खूप गुणी आहे, माहिती आहे ना, मला पाणी वगैरे प्यायला दिलं होतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो काका, पण माझं लग्न त्यांच्याशी झालं नाही आहे, तर त्यांच्या छोट्या भावाबरोबर माझं लग्न झालं आहे आणि काव्याबरोबर त्या पारचं लग्न झालं आहे असं ती आता आपली ओळख करून देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, हार तर आता मिळालेला असतो. पटवर्धन काका काकूंनी नंदिनीला हार दिलेला असतो आणून. आणि मग ती घरी येते, जीवाला देते, जीवाला सरप्राईज देते. जीवाला खूपच जास्त आनंद होतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने जीवासाठी जीवाचं रान केलेलं असतं, जसं जीवाने नंदिनीसाठी केलेलं असतं. तो स्वतः या प्रकरणामध्ये फसतो, पण नंदिनीचा आनंद निवास तिला परत मिळवून देतो. त्याच पद्धतीने इथे आता खूपच जास्त प्रयत्न नंदिनीने सुद्धा केलेले असतात. नंदिनीसुद्धा झटते आणि इथे आता जीवाने गहाण ठेवलेला हार ती कुठल्या NRIने घेतला आहे, त्यासाठी कुठली युक्ती केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो आता इथे केल्या गेलेल्या असतात. आणि म्हणूनच नंदिनीने स्वतःला केलेलं प्रॉमिस खूपच हुशारीने तिने पूर्ण केलेलं असतं. शेवटीला हार हा आजीचा हार परत आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, हाराची पूजा वगैरे केली जाते. जीवा स्वतःच्या हाताने ती पूजा करतो आणि त्या हाराच्या पाया पडतो आणि म्हणतो की आजी माफ कर, माफ कर खरंच मला. तुझा हा नातू संकटामध्ये सापडला होता आणि म्हणून हा हार त्यांना इथे विकावा लागला. पण खरंच सांगतो, ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. आता किती मोठं संकट आलं, अगदी स्वतःचा जीव देण्याची वेळ आली तरीसुद्धा चालेल, पण मी कधीच तुझा हार विकणार नाही. तुझा हार म्हणजे तुझा आशीर्वाद, तुझा हात, तुझ्या हाताचा स्पर्श माझ्याजवळ असल्यासारखा आहे. तुझा हार जर माझ्याजवळ असेल तर नेहमी मी आनंदी आणि समाधानी असेन, असं प्रेक्षकांनो आता जीवा त्या हाराला पकडून म्हणत असतो. नंतर जीवा तो हार विक्रमच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, माफ करा बाबा, खरंच मला माफ करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पार्थ वगैरे सगळे खुश होतात, जीवाला मिठी मारतात. आजीचा हार घरी आल्यामुळे इथे नंदिनीने खूप छान असा स्वयंपाक बनवलेला असतो, गोडाधोडाचं जेवण बनवलेलं असतं. आणि इथे नंदिनी सगळ्यांना आपल्या हाताने खूपच प्रेमाने आता बनवलेलं जेवण वाढते. घरामध्ये हार परत आलेला असतो, पण निदान इथे थोडंसं का होईना पण जीवाच्या चेहऱ्यावरचं हसू नंदिनीने परत आणलेलं असतं. आणि नंदिनीने आता ठरवलेलं असतं की हार तर परत आणला आहे, पण आता पुन्हा इथे मी माझ्या जीवांना त्यांचा मान सन्मानसुद्धा मिळवून देणार. त्यांना त्यांच्या हक्काचं, त्यांना येतं ते काम मी त्यांना मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं प्रेक्षकांनो इथे आता नंदिनीने ठरवलेलं असतं आणि नंदिनी ते करणार असते.
इथे आता जीवाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नंदिनी जीवाला मदत करणार असते, त्याचं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी. आणि त्यासाठी आता नंदिनीने त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल सुरू केलेली असते.